श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वृश्चिक राशी. वृश्चिक राशी मित्रांनो, आज मी जे सांगणार आहे त्यातला एकही शब्द तुमच्या आयुष्यात खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी सांगते, जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर पुढील फक्त 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नाही. देव, ग्रह आणि नशीब या तिन्ही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभे राहणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, ज्या गोष्टीसाठी देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्याचं उत्तर घेऊन येणार आहे. पण एक इशारा आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर ही आनंदाची संधी तुमच्या हातातून विसरू शकते. कारण पुढील 5 दिवसात वृश्चिक राशीच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एका मागोमाग एक मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, मन शांत ठेवा आणि शेवटपर्यंत ऐका. कारण हे शब्द नाहीत, ही आहे देवीची सूचना. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ मनापासून लिहा. जे भक्त मनापासून लिहितील त्यांच्यावर स्वामींचा आशीर्वाद नक्कीच होणार आहे. आनंदाची बातमी. एक अडकलेलं काम अचानक मार्गी लागणार. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, आज मी जे सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही, ती तुमच्या गेल्या काही महिन्यांची वेदनांची उत्तरं आहेत. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की गेल्या 3, 6, अगदी 11 महिन्यांपासून एकच एकच फाईल, एकच निर्णय तुमच्या आयुष्यात थांबवून ठेवत होतात. तुम्ही प्रयत्न कमी केले नाही, फोन केले, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनंती केल्या, पण प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं, आता नाही, नंतर बघू. आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला. रात्री झोप लागत नाही, मनात एकच विचार, हे काम कधी होणार, माझं नशीब असं का, देव मला पाहतोय का. पण वृश्चिक राशीच्या मित्रांनो, आता तो काळ संपत आहे. पुढील अगदी काही दिवसातच असा एक अनपेक्षित कॉल, तुम्हाला मेसेज किंवा मेल येणार आहे. संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलून टाकणारं कॉल. तुम्ही अपेक्षित व्यक्तीकडूनही नसेल, कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडून दिली होती तोच माणूस अचानक संपर्कात येणार आहे. तुमचा फोन वाजणार, हृदय थांबल्यासारखे वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. त्या क्षणी तुमच्या तोंडून नकळत एकच वाक्य निघेल, आता तरी झालं. हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी कामं, कोर्ट कचेरी, जॉब अपॉइंटमेंट, प्रमोशन, अडकलेले पेमेंट, व्यवसायातील परवानगी यापैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे. पण लक्षात ठेवा, हा बदल अचानक दिसत असला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाही. हा तुमच्या संयमाचा, सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेला विश्वासाचा परिणाम आहे. देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार मानली नाही. म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करत आहे. या बातमीनंतर फक्त कामच नाही तर तुमचं मन देखील मोकळं होणार आहे. ज्या चिंता, ताण, निराशा तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या त्या सगळ्यांना आता पूर्ण विराम मिळणार आहे. एक महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका. डोळा लागू देऊ नका. मनात शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका. कारण ही सुरुवात आहे अजून मोठ्या बदलांची. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, जर तुम्हाला अजून वाटत असेल की हे माझ्या आयुष्याबद्दल बोलते, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आनंदाची बातमी, 2 पैशांचा अडथळा तुटणार आणि मोठी सुटका होणार आहे. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, ही बातमी ऐकताना तुमचं मन जड होऊ शकतं. कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशांमुळे आलेल्या वेदनांशी थेट जोडलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त आहेत. पैसे असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करूनही मोबदला न मिळणे, दिलेले पैसे परत न येणे, कर्ज, EMI, उधारी याचं ओझं तुम्ही कोणालाही सांगत नाही, पण आतून मनात एकच प्रश्न असतो, मी एवढं कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का. कधी कधी तर हसत असतानाही मनात काळजी चालू असते. रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात आकडे फिरत असतात. पण वृश्चिक राशीच्या मित्रांनो, आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसात अचानक अशी एक बातमी मिळेल जी थेट पैशांशी संबंधित असेल. अडकलेले पेमेंट, थांबलेला पगार, उधारीची रक्कम, कोर्ट केस किंवा सेटलमेंट, व्यवसायातील नुकसान भरपाई यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे.
कदाचित रक्कम खूप मोठी नसेल, पण तिचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा असेल. कारण ही रक्कम फक्त पैसे नाही, ती आहे ताणातून मिळणारी सुटका. त्या क्षणी तुम्ही म्हणाल, "देव आहे आणि तो पाहतोय." हा पैसा अशा वेळी येईल, ज्यावेळी तुम्ही जवळ आशा सोडली होती. म्हणजे नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभे राहील. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतो, पण यामागे तुमची प्रामाणिकपण, मेहनत आणि सहनशीलता आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमावले नाही म्हणून उशिरा झाला, पण अन्याय होणार नाही. पैशांबाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही, तर तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देणार आहे. तुमचं डोकं हलके होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी तुम्हाला बघायला मिळतील. आनंदाची बातमी, 3 तुटलेली नाती जोडली जातील आणि मनाला शांती मिळेल. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, हे भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडवून ठेवलेल्या वेदनांशी जोडलेली आहे. पैसे, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, प्रेमातील व्यक्ती, जवळचा मित्र यांच्याशी नातं ताणलेलं असेल. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला, कदाचित गैरसमज झालेला असेल, कदाचित परिस्थिती अशी होती की कोणालाहीच काहीही समजून घ्यायला वेळ नाही. बाहेरून तुम्ही शांत दिसता, पण आतून तुमचे मन विचारत राहतं, हे सगळं असंच संपणार का? पण वृश्चिक राशीच्या मित्रांनो, आता या नात्यांमध्ये देव हस्तक्षेप करतोय. पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूंचं मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना मेसेज किंवा एखादी घटना यामुळे दुरावा हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं, तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल, अजूनही नातं जिवंत आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो आतून फार खोल असेल. जुने गैरसमज विरघळतील, मनात साचलेला राग कमी होईल आणि जागा घेईल समजुतीने आणि शांततेने. खास करून पती-पत्नी किंवा प्रेम संबंधात हा काळ खूप महत्त्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती, तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे. कदाचित सगळं लगेच पूर्वीसारखं होणार नाही, पण सुरुवात नक्की होईल आणि कधी-कधी ती सुरुवात सगळ्यात मोठा चमत्कार घडते. आता महत्त्वाचा इशारा, या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर, कोण चूक यावर चर्चा टाळा. फक्त ऐका आणि मनातून माफ करा. कारण वृश्चिक राशीच्या मित्रांनो, माफी मागणं किंवा माफ करणं हे कमकुवतपणाचे लक्षण नाही, ते आत्म्याच्या मोठेपणाचा चिन्ह आहे. तुमचे मन हलकं होईल, झोप सुधारेल आणि आयुष्यात एक वेगळी शांतता येईल. आनंदाची बातमी क्रमांक 4, दूरवरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, ही भविष्यवाणी थोडीशी वेगळी आहे. कारण ही बातमी तुम्हाला जिथून अजिबात अपेक्षा नाही तिथून येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळं प्रयत्न करूनही काहीही अपूर्ण राहिलं आहे आणि मनात सतत एक प्रश्न, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? आणि उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवरून, वेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अचानक अशी बातमी येणार आहे, जी ऐकताच तुमचं मन थांबणार आहे. हा फोन कॉल, मेसेज किंवा ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकते. जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली, परदेश प्रवासाचा योग, शिक्षण, व्हिसा किंवा ॲडमिशन, व्यवसाय संबंधित मोठी संधी यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला हे सर्व खूप अवघड वाटेल, परंतु नक्कीच हे तुमच्या फायद्यासाठी हिताचेच ठरणारे आहे. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओ पाहत आहात म्हणून लगेचच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब देखील करा. आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांची रास वृश्चिक आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर वळूया आपण आपल्या पुढच्या माहितीकडे. आणि तुमची रास जर वृश्चिक रास आहे तर कमेंटमध्ये नक्कीच मेन्शन करा की हो, माझी वृश्चिक रास आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला एक संधी उपलब्ध होणार आहे आणि तुम्हाला वाटणार आहे, हे खरेच माझ्यासाठी आहे का? तर नक्कीच हो. ही माहिती, ही संधी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे.
ही तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळं काही संपलंय, सगळे दरवाजे बंद झाले आहेत, तिथेच देव एक नवीन दरवाजा उघडणार आहे आणि तुम्हाला तुमची स्वतःची ओळख बदलण्याची संधी देणार आहे. जे लोक तुम्हाला म्हणत होते तुझ्याकडून काहीच होणार नाही, त्या लोकांनाच तुमचं यश पाहायला मिळणार आहे. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, जर तुमचं मन आतून म्हणत असेल माझ्यासाठी काहीतरी मोठे येते, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आनंदाची बातमी, 5 नशीब घेणार जबरदस्त यू टर्न, सर्वात मोठी बातमी. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, आता जे मी सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की हे फक्त भविष्यवाणी नाही, तर हे तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात एकच दिशेने चालत होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारलं असेल, मी चुकते का? चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? पण वृश्चिक राशीच्या जाचकांनो, आज मी तुम्हाला पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरलेला नव्हता, तो तुम्हाला तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे यू टर्न देणारी ठरणार आहे. जिथे सतत अपयश होत होते, तिथे अचानक यश दिसणार आहे. जिथे बंद दरवाजे होते, तिथे एकामागोमाग एक दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःलाच म्हणाल, हे सगळं इतक्या लवकर कसं काय घडतंय? यामागे फक्त आणि फक्त एकच आहे, दैवीय चमत्कार. खास गोष्ट अशी की हा यू टर्न मना तुमच्यासाठी तुम्हाला मनापासून सुरू होणारा, तुमच्या मनातली भीती कमी करणारा, आत्मविश्वास वाढवण्यासाठी होणारा आहे. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलंय, तुमच्या पाठीमागे बोललेत, त्यांच्यासमोर तुमचं नशीब उंच भरारे घेणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे, कामात स्थिरता येणार आहे, नात्यांमध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येणार आहे. हा बदल नुसता बाहेरचा नाही, तो आतून तुमचं व्यक्तिमत्व बदलून टाकणारा आहे. अतिशय महत्त्वाचा इशारा, हा काळ जरी शुभ असला तरी अहंकार मात्र करू नका. सगळं सांगत फिरू नका. नजरेपासून स्वतःला वाचवा आणि देवाचे आभार मानायला विसरू नका. कारण देव जेव्हा भरभरून देतो तेव्हा नम्रता ठेवणे हेच सर्वात मोठं संरक्षण असतं. वृश्चिक राशीच्या जाचकांनो, जर तुम्हाला आतून जाणवत असेल की हे सगळं माझ्याच आयुष्याशी जुळते, तर समजा हा युटर्न तुमच्यासाठीच आहे. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, आज जे काही ऐकलं ते फक्त शब्द नव्हते, तो होता देवाचा संकेत. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. शांत राहा, संयम ठेवा, योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. जर या भविष्यवाणीतला एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच होती. आणि कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा आणि देवाचे आभार माना. हा व्हिडिओ वृश्चिक राशीच्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचवायला हवा, म्हणून लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका सत्य, अचूक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या भविष्यवाणी सोबत. तोपर्यंत देव तुम्हा सर्वांचं कल्याण करो. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.